श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न. प्रिय प्रेमळ मामांच्या भक्तांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. देव आज तुमच्याशी संवाद साधत आहे. तब्बल 500 वर्षांनी आलेला हा योग तुम्ही चुकवू नका. आज तुम्ही मनामध्ये या 4 अंकापैकी एक अंक मनामध्ये ठेवा. एक अंक मनामध्ये ठेवून कोणतीही इच्छा मागा आणि पहा तुमच्या अंकाला आणि तुमच्या जीवनाला देव कोणते संदेश देत आहेत. त्यामुळे आजचा हा संदेश दुर्लक्ष करू नका. तब्बल 500 वर्षांनी हा योग आलेला आहे. तुमची प्रत्येक इच्छा आज स्वतः मामा पूर्ण करतील. तुम्हाला जर मामांच्या शक्तीवर विश्वास असेल तर नक्की आजचा हा संदेश पूर्ण ऐकण्यासाठी वेळ द्या. देव म्हणत आहेत, माझ्या प्रेमळ भक्ता, मी नुकता तुझ्यासाठी एक महत्त्वाचा संदेश घेऊन आलेलो आहे. त्यामुळे त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नकोस, अन्यथा तुझे मोठे नुकसान होऊ शकते. माझ्या प्रेमळ भक्ता, आज मी तुला या नुकसानीपासून वाचवण्यासाठी आलो आहे. म्हणूनच हे संदेश पूर्ण ऐका. सर्वप्रथम तुम्ही निवडलेल्या अंकापैकी एक अंक आज आपण पाहूया देव कोणता संदेश देत आहे. तर सर्वप्रथम अंक आहे 15. 15 अंक जर तुम्ही निवडला असाल तर पहा देव तुमच्यासाठी कोणता संदेश देत आहे. देव म्हणत आहे, जर तुम्हाला तुमच्या मामांच्या महिमाकडे लक्ष द्यायचे नसेल, तुमची श्रद्धा नसेल तर आत्ताच हा संदेश दुर्लक्ष जरूर करा. जर तुमचा देवांवर विश्वास असेल तर हा संदेश पूर्ण ऐका. देव म्हणत आहेत, माझ्या प्रेमळ भक्ता, मी तुला आणि तुझ्या कुटुंबावर देवी शक्ती पाठविली आहे. माझ्या प्रेमळ भक्ता, हे देवी शक्तीमध्ये तुला प्रत्येक संकटातून मुक्त करण्याची शक्ती आहे. ही एक सामान्य शक्ती आहे. समजून घेण्याची चूक करू नको, नाहीतरी खूप कठीण जाईल. माझ्या प्रेमळ मुळा, आजचा संदेश येथे सर्व सुख सुविधा घेऊन येणार आहे. तुझे पाय. म्हणूनच माझ्या प्रेमळ भक्ता, हा संदेश सोडण्याची पूर्णपणे चूक करू नको. कृपया पूर्णपणे मामाचा आशीर्वाद स्वीकारण्यासाठी आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि लिहा, श्री संत सद्गुरू बाळूमामा माझा पाठीराखा. तुमच्या पायात 100 काटे टोचले आहेत हे तुम्ही नक्कीच पाहू शकता. त्यामुळे आजच याची खात्री करा, तुम्हाला तिथे पलीकडे उभे राहायचे आहे की यावेळी येऊन माझ्यासोबत बसायचे आहे. तुझ्या यशाचा मार्ग तुला माझ्यासोबत पाहायचा आहे. हा निर्णय आता तुम्ही घ्यावा लागेल. हा निर्णय घ्या आणि हा निर्णय घेतला असेल तर पुन्हा थांबू नकोस. तुझ्या पायातले काटे पाहू नकोस. मी ती काटे पूर्णपणे काढीन. जेव्हा तू माझ्याकडे चालत येशील तेव्हा ते स्वतःच वाट सोप्या नसतात. फक्त त्या वाटांकडे पाहू नको. गंतव्यस्थान पहा, गंतव्य सोपे वाटेल. जेव्हा तुम्हाला दुःख दिसेल तेव्हा तुम्हाला फक्त काटे दिसतील. जेव्हा तुमचे डोके असेल वर, तुम्हाला फक्त काटेच दिसतील. जर तुम्ही असे केलेत आणि गंतव्यस्थान बघाल तर तुम्हाला फक्त गंतव्य दिसेल. मग तुम्हाला काटे दिसणार नाही. मग तुम्हाला वेदनाही जाणवणार नाही. त्या वाटेवरच्या अडचणीत नेहमी लक्षात ठेवा की मी तुमच्या पाठीशी आहे. प्रेमळ 15 अंक ज्यांनी निवडला आहे त्यांच्यासाठी देव हे गोष्टी सांगत आहे. त्यामुळे कान उघडे ठेवून आजचा हा संदेश ऐका. मी तुझ्यासाठी पूर्णपणे सोबत तुझ्या आहे आणि खंबीरपणे तुझ्या मी सोबत आहे. माझ्या प्रेमळ मुळा, मी तुझी वाट पाहत आहे. तू 2023ला खूप त्रासलेला आहेस. जसा वेळ निघून गेला तसा तुझा त्रास वाढू लागला आणि 2024 मध्ये
आता तुला ते सर्व पाहायचे होते ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. तुमच्या सर्वात वाईट स्वप्नातही नाही वाटलं की तुमच्याबरोबर असे घडेल. तुम्हाला आता पूर्णपणे मी साथ देणार आहे, त्यामुळे माझ्यावरती विश्वास ठेवा. मी नुकताच तुम्हाला सांगत आहे की आता ही वर्ष 2024 तुमच्यासाठी पूर्णपणे आनंदाने भरलेला असेल. त्यामुळे या वर्षाचा पूर्णपणे आनंदाने स्वागत करा. तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नव्हती. तुम्हाला इतका अपमान सध्या सहन करावा लागला आहे. तेव्हापासून तुमची परिस्थिती अधिकच बिघडू लागली. प्रत्येक गोष्टी तुमच्या हाताबाहेर जाऊ लागल्या. आरोग्य, तुमचे कुटुंब बिघडायला लागले. माझा त्रास वाटू लागला. तू माझ्या कुटुंबातील गोष्टी बाहेर पडू नयेत यासाठी खूप प्रयत्न केले आहेस, पण तू खूप प्रयत्न करूनही तुझ्या कुटुंबातील भांडणे समोर आली आहे. तू अशी गोष्ट पाहिल्या ज्या कोणीही पाहिल्या नसाव्यात आणि तुला इशारा दिला. तुझ्या आयुष्यात असे काही घडू शकते असे मला अगोदरच वाटले होते, कारण तुझ्या आयुष्यात ग्रह ताऱ्यांची अशी स्थिती चालू आहे. पण खूप प्रयत्न करूनही परिस्थिती नेहमीच बिघडत राहिली. पण माझ्या प्रेमळ भक्ता, तुला कल्पना नाही त्यावेळी तू दाखवलेल्या धैर्याचे, तू दाखवलेले धाडस आणि तू घेतलेला निर्णय. कदाचित तुला काही वाटत नसेल. तुला असे वाटत असेल की बाळू मामा, मी खूप अस्वस्थ आहे, परिस्थिती आणखीच बिघडू लागली आहे. पण तुझ्याकडे असते तर तेव्हा हिंमत दाखवली नाहीस, तर हिंमत हरवली असती. तू एवढ्या मोठ्या संकटातून पडणार आहात की तुम्ही कल्पना करू शकत नाही. आतापर्यंत तुम्ही जे काही सहन केले आहे ते काहीही नाही. एवढी मोठी दळदळ तयार झाली होती, तू ज्यातून बाहेर पडणे अशक्य होते. पण माझ्या प्रेमळ मुळा, तू ज्यावेळी खूप धैर्य दाखवलेस आणि तुझ्या शहाणपणाचे काही निर्णय घेतलेस, त्यामुळं तू वाचलास. माझ्या प्रेमळ भक्ता, तुझा माझ्यावर विश्वास असेल तर कृपया हा संदेश लाईक कर आणि चॅनेलला सबस्क्राईब कर. पुढील अंक आहे 25. 25 अंकासाठी तुम्ही जर 25 हा अंक निवडला असेल तर पाहूया देव काय तुम्हाला संदेश देत आहे. देव म्हणत आहेत, प्रेमळ भक्ता, मी तुला आधीपासूनच ओळखत आहे. मला माहित आहे तुला पूर्णपणे आयुष्यात खूप त्रास झाला आहे. आयुष्य कधीही तुझ्या हृदयात एक जखम तयार झाली आहे जी भरून येणार नाही. माझ्या प्रेमळ भक्ता, पण तुला दिसत नाही की तू सध्या काय चालले आहेस. तुला किती वेदना होत आहेत मला पूर्णपणे माहीत आहे. तुला वेदना किती होत आहेत याचा विचार करा, कारण जे दुखणे येणार होते ते तुझे कारस्थान होते. ही वेदना आणखीन कशासाठीच निर्माण झाली होती. प्रेमळ भक्ता, चिंता करण्याची गरज नाही. मला पूर्णपणे तुझे जीवन ठाऊक आहे. तू खूप प्रयत्न करून ही परिस्थिती नेहमीच बिघडत राहिली. पण माझ्या प्रेमळ भक्ता, तुला कल्पना नाही त्यावेळी तू दाखवलेल्या धैर्याचे, तू दाखवलेले धाडस आणि तू केलेले संघर्ष मला पूर्णपणे ठाऊक आहे. तुला आयुष्यात खूप काही आता मी प्रदान करणार आहे. तुझ्या मनातील गोंधळ संपवणारी तू एक व्यक्ती आहेस. तू तुझ्या मनातील पूर्णपणे नकारात्मक विचारांचा गोंधळ पूर्णपणे नष्ट करून टाक. त्याला तुझी खूप आठवण येते आणि त्याला वाटतं की तूच होतास त्याच्या आयुष्यातला तो सूर्यप्रकाश किरण. तुझ्या गेल्यावर त्याच्या आयुष्यात फक्त अंधारच उरतो. माझ्या प्रेमळ भक्ता, तो नेहमीच तुझ्याशी खोटं बोलला आहे. तुमचा प्रत्येकी स्वतःचा जवळचा व्यक्ती पूर्णपणे तुमच्याशी खोटा बोलला आहे आणि त्याच्याकडे अशी अनेक रहस्य आहेत जी तुला आजपर्यंत माहीत नाही. तुम्हाला आयुष्यात भरपूर वेदना सहन कराव्या लागल्या आहेत.
आयुष्यामध्ये भरपूर दुःख तुम्हाला आले आहे. अनेक जणांनी तुमची फसवणूक केली आहे, तुम्हाला रडवले आहे. तुम्हाला पूर्ण जग संपल्यासारखं वाटत आहे. तुमचे काही उरल्यासारखं तुम्हाला आता वाटत आहे. काही देखील तुमचं उरलेलं नाही असं तुम्हाला वाटत आहे. मात्र प्रेमळ भक्ता, एक मनात तुझ्या गोष्ट असू दे की मी बाळू मामा कायम तुझ्या सोबत आहे. प्रत्येक गोष्टीत मी तुला साथ देणार आहे. तुला त्या शिखरावर आता मी पोहोचवणार आहे की आतापर्यंत त्या शिखरावर कोणीही गेले नाही. तुला चिंता करण्याची आता गरज नाही. या जगाने तुला भरपूर काही शिकवले आहे. खूप काही लोकांनी तुला ते अनुभव अगदी लहान वयात दिले आहेत. जर तुला असे काही सापडले असेल जे कदाचित कोणालाही मिळू नये, तर तुला काळजी करण्याची आता गरज नाही. ती व्यक्ती तुमचे काही करू शकत नाही, ज्यांनी तुम्हाला पूर्णपणे आयुष्यात धोका दिला आहे. यापुढे सक्षम ती व्यक्ती राहणार नाही. तुला त्याच्या शब्दात अडकवण्यासाठी तुला निर्माता प्रत्येक वाईट व्यक्तीपासून आणि त्यांच्या सर्व वाईट भावनांपासून पासून तुझे रक्षण करेल. तू हे करशील माझ्या मुला. आज मी तुझ्याशी बोलायला आलो आहे. मला तुझ्याशी बोलायचे आहे. मला ऐकायचे आहे तुझ्या वेदनांबद्दल आणि मला तुला काही सांगायचे आहे. मला माहित आहे की माझ्या इतक्या संदेशा नंतरही तू पूर्णपणे तुझ्या जीवनातील नक्की वेदना दूर होतील. तू समस्यांनी आता पूर्णपणे घेरला आहेस, मला माहिती आहे. चिन्हे असूनही तुझ्या समस्या अजूनही आहेत, कधीही न संपणारे आहेत आणि तुला असे वाटते की आयुष्यात आता तुझे काय उरले आहे. तुला असं वाटतं की सगळं सोडून जावं, हे सगळं व्यर्थ आहे. हे सगळं फक्त लोकांच्या म्हणण्याचं आहे. हे सगळं फक्त लोकांच्या म्हणण्याचं आहे. तुझ्या आयुष्यात काहीच बदल आता होणार नाही. खूप उशीर झाला आहे. आता जे काही आहे ते तुझ्या नशिबात आहे, म्हणून त्याचे आता स्वीकार कर. तुला हवं असेल तर माझ्या मुलात एकदा विचार कर आणि तुझं पूर्णपणे आयुष्य चांगलं कर. तुला आयुष्यात भरपूर दुःख सहन करावे लागत असतील तर आता ते अजिबात करावे नाही लागणार. तुम्हाला देव आज म्हणत आहे, तुम्हाला पूर्णपणे आता काळजी करण्याची गरज नाही. तुमच्या आयुष्यात आता मोठे चमत्कार मी करणार आहे. 25 हा अंक जर तुम्ही निवडला असेल तर तुमच्याबद्दल देव एक गुप्त गोष्ट सांगत आहे. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यात चमत्कार होत नाही, तुमची इच्छा पूर्ण होत नाही. म्हणून पूर्णपणे आयुष्य संपले म्हणून समजू नका. अजून आयुष्य तुमचे भरपूर उरले आहे. तुम्ही नेहमीच कोणताही निर्णय घेतला आणि कुठलेही पाऊल फक्त तुमच्या भविष्याचा विचार करूनच टाकलेला आहात. तुम्हाला असं वाटतं की तुमच्याशी कोणाशी बोलून प्रेम संबंध ठेवलास तरी तुम्हाला ते लग्नापर्यंत न्यावंसं वाटतं का? तुम्ही कधीच कोणाच्या भावनाशी खेळणारी व्यक्ती नाहीत, मला पूर्णपणे माहीत आहे. माझ्या प्रेमळ भक्ता, आज तू तसा अजिबात नव्हतास. तुझा आत्मा तसा होता, पण तुझ्या वागण्यात खूप बदल झाला आहे. आधी तू जगाच्या विरोधात आहेस, पण एखाद्या माणसाच्या पाठीशी उभा राहिला. विश्वास असेल तर त्या व्यक्तीमध्ये मग साऱ्या जगाशी लढूनही खोटं दाखवले तरी साथ दिली. चिखल तुझ्यावर आला तरी तुला त्याची पर्वा नव्हती, काळजी नव्हती. माझ्या प्रेमळ भक्ता, 8-8 लिहून हा संदेश पूर्ण ऐकल्याची स्वीकृती दे. देव म्हणत आहे, तुला आता आयुष्यात चिंता करण्याची गरज नाही. पूर्णपणे मी तुला आता पाठिंबा देण्याकरिता तयार झालो आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, तुला आयुष्यात काही देखील कमी आता मी पडू देणार नाही.
तुला आयुष्यात जे काही तुझ्या विरोधात गेले आहे त्यांना आता मी पूर्णपणे नीट करणार आहे आणि तुला जे विरोध करत होते तेच आता तुझ्या सोबत राहतील इतका विश्वास आता ठेव. तुला देव म्हणत आहे तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी तुम्हाला रडवत आहे त्या गोष्टी आता मी पूर्णपणे नष्ट करणार आहे. तुमचा जर देवांवर विश्वास असेल तर होय असं टाईप करा. तुम्ही निवडलेली 25 हा अंक याच्यावर देवांनी असा संदेश दिलेला आहे. पुढील अंक आहे 35. पुढील अंक 35 पाहूया या अंकासाठी देव कोणता संदेश देत आहेत. प्रेमळ भक्तांनो, देव तुम्हाला म्हणत आहे तुम्हाला कसलीही आणि कोणत्याही गोष्टीची काळजी करण्याची आता गरज नाही. कारण आज तू ज्याला तोंड देत आहेस ते माझ्यापेक्षा अधिक मजबूत नाही. माझ्याकडे सर्व शक्ती आहे आणि मी तुझ्यासाठी लढाई लढेन. जर तू निराश हरवल्या आणि निराश वाटून थकले असाल तर फक्त माझ्याकडे ये. मी तुझे दुःख, चिंता आणि समस्या दूर करीन आणि त्यांच्या जागी चांगले आरोग्य, आनंद आणि शांती देईन. माझ्या प्रेमळ भक्ता, चिंता करण्याची गरज नाही. मी तुझा मामा आता तुझ्या पूर्णपणे सोबत आहे. पुढील येणाऱ्या 24 तासांच्या आत तुला अनपेक्षित आर्थिक आशीर्वाद प्राप्त होतील जे तुझ्या कुटुंबाचे जीवन कायमचे चांगले बदलतील. तसेच मी तुझी परिस्थिती गरिबीवरून श्रीमंत बनवेन. प्रिय भक्ता, जरी हा फक्त आव्हान वाटत असला तरी मला विश्वास आहे की एक चमत्कार तुझी वाट पाहत आहे. या वर्षाच्या अखेरीस तू समृद्ध, यशस्वी, आनंदी आणि निरोगी होशील. हा आठवडा संपण्यापूर्वी देव तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करील ज्यात विपुलता, चांगले आरोग्य, आनंद आणि आनंदाचा समावेश असेल. प्रेमळ भक्तांनो, तर देवाकडून अनपेक्षित चमत्कार प्राप्त करून घेण्यासाठी हा संदेश शेवटपर्यंत पहा. तुम्ही तुमचे कर्ज फेडण्यास, तुमचे स्वप्नातील घर विकत घेण्यात आणि पूर्वी अशक्य असलेल्या मार्गाने तुमच्या प्रियजनांना पाठिंबा देण्यात सक्षम असाल. जानेवारी 2024 मध्ये तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला भरपूर आशीर्वाद, संधी आणि समृद्धी लाभो. बहरावून जाण्यापासून ते चांगुलपणाने ओतप्रोत भरलेले जीवन अनुभवापर्यंत मला मार्गदर्शन करण्याची परवानगी द्या. या करण्यासाठी हे तुम्हाला सांगण्यासाठी कमेंटमध्ये 520 टाईप करा. मामा म्हणत आहे तुमची कथा सौभाग्य, नशीब, चमत्कार आणि अमर्याद आनंदाने भरलेल्या कथांमध्ये बदलत आहे. हळूहळू आनंद, प्रेम आणि आर्थिक समृद्धी यांनी भरलेल्या हंगामात तुम्ही प्रवेश करत आहात. हे पुढील 3 दिवस असाधारण असतील. कोणतीही सकारात्मकता ज्यामुळे तुम्हाला खूप काळ अश्रू येत असतील ते येण्यापूर्वी नाहीसे होईल. तुम्हाला वाटत नसेल तितके तुम्हाला मी सुख देणार आहे. मामा तुमचे जीवन आता पूर्णपणे चांगले करणार आहे. जर तुम्हाला देवांचे आशीर्वाद प्राप्त करायचे असतील तर कमेंटमध्ये टाईप करा, होय बाळू मामा, मला तुमच्यावरती विश्वास आहे. आता आपण सर्व एकत्र म्हणूया, श्री संत सद्गुरू बाळूमामा, जगात काही घडत असलं तरी मला कधीही त्रास होणार नाही. 2024 मध्ये माझ्या आयुष्यात देवाचा गौरव नेहमीच दिसून येईल. हा आठवडा तुमच्या जीवनात भरपूर आशीर्वाद आणि आनंदाने भरलेला आहे.
देव तुम्हाला आता पूर्णपणे आशीर्वाद देणार आहेत आणि परमेश्वर तुमच्या प्रार्थना आता ऐकू शकतील आणि तुमच्या अडचणींमध्ये तुम्हाला मार्गदर्शन करतील. देव तुम्हाला अशा प्रकारे आशीर्वाद देतील ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. तो तुमची कमतरता विपुलते, तुमच्या परीक्षांना साक्षात आणि तुमचा गोंधळ स्पष्टतेमध्ये बदलतील. आता एकत्र प्रार्थना करा. देव, माझ्या संपूर्ण इच्छा पूर्ण करा असं जरूर टाईप करा. प्रेमळ भक्तांनो, 35 हा अंक निवडला असाल तर बाळूमामा तुम्हाला हे संकेत देत होते. पुढील अंक आहे 45. 45 अंकासाठी देव कोणते संकेत देत आहे चला पाहूया. देव म्हणत आहे तुमचा दिवस आहे. देवावर तुमच्या नावाचा चमत्कार आहे. देवाकडे तुमच्या परिस्थितीसाठी एक यश आहे. बाळूमामांचे हे आशीर्वाद आता तुम्हाला प्राप्त होणार आहेत. पडद्यामागे काय चालले आहे ते जर तुम्ही फक्त पाहू शकत असाल तर तुम्ही नाचून ओरडून देवाला गौरव गाल. बाळूमामांचे तुम्ही पूर्णपणे नाव घेत राहाल जेव्हा तुम्हाला देव पडद्यामागील तुमच्यासाठी देवानी लपवलेले भविष्य सांगतील. परमेश्वर अलौकिकपणे तुमच्या जीवनात वावरत असतो. या दिवसांत तुम्हाला स्नेह, पुनर्प्राप्ती आणि विपुलता मिळेल ज्यासाठी तुम्ही पात्र आहात आणि तुमचे संपूर्ण कुटुंब बरे होईल. जेव्हा तुम्हाला बाळूमामांची गरज असेल तेव्हा चमत्कार घडतील. बाळूमामा तुम्हाला मदत करतील. तुम्हाला देव पूर्णपणे साथ देतील. आता पुढील तुम्ही प्रेमाच्या आणि आनंदाच्या हंगामात प्रवेश करू शकता. हा चमत्कार आणि आशीर्वादांचा काळ आहे जो तुमच्याकडे आकर्षित होऊ शकतो. तुमचे हृदय उघडा आणि तुमच्यावर हुतू जाणारे आशीर्वाद मिळवा. माझ्या प्रेमळ भक्ता, मी तुला भरपूर प्रेम, शांती आणि चमत्कार पाठवत आहे. तुझे विस्तृत तळवे उघड, त्यांना पकड आणि त्यांना तुझ्या इच्छा, आनंद आणि अटल धर्माने भरून घे. या आठवड्याच्या अखेरीस तुझे अस्तित्व तुझ्या सर्व चिंतांना मागे टाकून मुबलक फायद्यांनी भरून जाऊ शकते. लवकरच मी तुला भरपूर उल्लेखनीय गोष्टींसह आश्चर्यचकित करू शकेन. अमर्यादित संपत्ती, अचूक फिटनेस आणि प्रचंड समृद्धीसाठी स्वतःला तयार कर. मी असा देव आहे जो तुला पूर्णपणे आता आयुष्यात पूर्णपणे जिंकवणार आहे. तुझ्या विरोधात कोणतीही भयानक गोष्ट घडत असेल, भयानक गोष्टी तुला पूर्णपणे त्रास देत असतील तर तुला ती भयानक गोष्टी मी तुझ्या नष्ट करणार आहे. तुझी तंदुरुस्ती, वेळ, पैसा किंवा स्वतःच्या कुटुंबाशी संबंधित असो, तुला त्यात बाळूमामा विजय प्राप्त करून देतील. तुला देव सांगत आहे चिंता करण्याची गरज नाही. तू खूप काळ विचार करतो, विचार करण्यात तुझा वेळ घालवतो. विचार करू नको, तोच विचार कृतीमध्ये उतरव. देव म्हणत आहे तू दडपल्यासारखे आणि थकल्यासारखे वाटण्यापासून भरपूर आनंदी वाटण्याकडे संक्रमण करीत आहेस. तुझ्या जीवनाची कहाणी व्यापारासाठी सेट केली आहे. अचूक नशीब आणि शक्यतांनी भरलेली आहे. तुला वाटत नाही तेवढं त्यापेक्षा जास्त खूपच लवकर देव तुला देणार आहे. बाळूमामा तुमच्या वेदना, चिंता आणि समस्यांचे निराकरण करतील आणि पर्याय म्हणून खरे आरोग्य, आनंद आणि शांती तुम्हाला देतील. ज्या गोष्टी तुम्ही पाहू शकत नाही त्या सत्य म्हणून स्वीकारा. संपूर्ण गोष्टी पूर्ण होतील असा आत्मविश्वास बाळगा आणि तुमच्या फायद्यांच्या नवीन हंगामात प्रवेश करा. प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला देव पूर्णपणे आता साथ देणार आहे. देव तुम्हाला तुमच्यातील प्रत्येक खराब झालेले भाग पुनर्संचयित करण्याची हमी देत आहेत आणि तुम्हाला शारीरिक आणि भावनिक दोन्ही प्रकारे पूर्ण प्राप्ती प्रदान करीत आहेत. प्रगतीच्या हंगामासाठी एकत्र राहा.
ज्यामध्ये तुमच्या प्रार्थनाचे उत्तर दिले जाईल आणि तुम्ही तुमच्या कुटुंबासह प्रथम श्रेणीतील विजयांचा आनंद घ्याल. बाळू मामा तुम्हाला म्हणत आहेत, माझ्या प्रेमळ भक्ता, चिंता करण्याची गरज नाही. जर तुला तुझ्या अस्तित्वात अमर्याद संपत्तीची झलक स्क्रीन करायची असेल तर फक्त बाळू मामांच्या वाचनाचे पालन कर. आणि बाळू मामा जे काही तुला म्हणत आहे ते कान उघडे ठेवून ऐकत राहा. आणि तुला पुढे अजून जायचे असेल तर तुला पूर्णपणे देवांवरती विश्वास ठेवायचा आहे. देव म्हणतात, मी तुला चमत्कार, फायदे आणि सुधारणा पाठवत आहे, जेणेकरून तुझी भरभराट होईल आणि तुझी प्रत्येक जीवनशैली साध्य होईल. लक्षात असू द्या, बाळू मामा प्रत्येक भक्तांच्या सोबत असतात. त्यांना ते कधीही काही कमी पडू देत नाही. ज्यांनी मामांवरती विश्वास ठेवला त्यांना देवांनी कोणत्याच गोष्टीची कमतरता भासू दिली नाही. चिंता करणं सोडा आणि देवांवरती विश्वास ठेवा. खऱ्या अर्थानं पाहायला गेले तर देव तुम्हाला पूर्णपणे साथ देत आहेत. फक्त तुम्ही देवांवरती तो विश्वास ठेवत नाही. म्हणून आत्ता देवांवरती विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. लक्षात असू द्या, देव कायम तुमच्या सोबत आहे. तुम्हाला देव पूर्णपणे आशीर्वाद दिले आहेत. देवांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त झाले आहेत. जर तुम्ही आजचा हा देवांचा संदेश पूर्ण ऐकला असाल तर कमेंटमध्ये टाईप करा, श्री संत सद्गुरू बाळू मामा, मी तुमच्यासाठी माझा पूर्ण वेळ दिला आहे. भेटूया असंच एका नवीन संदेशासह. श्री संत सद्गुरू बाळू मामा यांच्या नावाने चांग भलं.